पंतप्रधानांचा राज्यसभेतील भाषणात विरोधकांवर घणाघात, काँग्रेस माझी कबर कधी खोदू शकणार नाही. नरेंद्र मोदी. आणि द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन यंत्रणेची पोलखोल, गॅस गळती रोखण्यासाठी लागले तब्बल 32 तास, भुकेने व्याकुळ प्रवाशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. लोकसभेतील गदारोळाचे राज्यसभेत पडसाद, विरोधकांचा सभात्याग. एकत्रीकरणामुळे उद्धव सेना गमावणार एक प्रभाव समिती, के उत्तर आणि दक्षिणेच्या एकत्रीकरणाचा फटका, मंगळवारी होणार फैसला. राज्यात वर्षभरात सापडले कर्करोगाचे 1677 रुग्ण, मुख, गर्भाशयमुख व स्तन कर्करोगाच्या रुग्णांचा सर्वाधिक समावेश. पवारांची पुन्हा पार्थ जय पवारांसोबत बैठक, रोहित पवारांचीही उपस्थिती, पवार कुटुंबात नक्की चाललंय तरी काय? लाडकी बहीण योजनेसाठीची सरकारची आर्थिक ओढाताण टळली, लाभार्थी संख्या घटल्याने 10,000 कोटी वाचणार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार, ओतूरच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन. मोबाईल बाजारात प्रीमियम स्मार्टफोनचा वाढता दबदबा, फोल्डेबल संगमचे वर्चस्व. पार्थ पवार प्रकरणाचा अंतिम अहवाल 8 दिवसांत मिळेल, महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. एसटीला 120 नव्हे तर केवळ 90 कोटींचा तोटा, परिवहन मंत्र्यांची माहिती. अजितदादांनी जनतेला नम्रपणे केलेले ते आवाहन ठरले शेवटचे, 4 दिवस आधी केलेला व्हिडिओ आला समोर. अजित पवार यांच्या निधनामुळे पुणे मनपाचा वर्धापन दिन रद्द, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ब्रेक. जिल्हा परिषद मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती. महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही, गणेश बीडकर.